आज 30 एप्रिल रोजी भारतदास सभागृहामध्ये जो जलव्यवस्थापन कृती पंधरवडा समारोप समारंभ आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली माननीय दिलीप गावडे सर विभागीय आयुक्त हे या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री तिरुमनवर साहेब, त्याचबरोबर मुख्य अभियंता गवळी साहेब, त्यानंतर मुंदडा साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंता, स्वयंसेवी संस्था ह्या उपस्थित होत्या। विशेष करून नाम फाउंडेशनचे शेळके साहेब आणि सिद्धविनायक या सेवाभावी संस्थेचे डॉक्टर चरखा या ठिकाणी उपस्थित झालेले होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला। मागील 15 दिवसापासून आम्ही ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलसंपदामार्फत अनेक विविध कार्यक्रम घेतलेले आहेत। त्यामध्ये कृषी विभागासोबत कार्यशाळा असेल, IIT मुंबई यांच्यासोबत आम्ही समन्वय केलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मध्ये जाऊन त्याच्यासोबत आम्ही संवाद साधलेला आहे। अनेक ठिकाणी जे सातबारे आमच्या नावावर नव्हते, म्हणजे शासनाच्या नावावर नव्हते, ती आम्ही मोहीम या ठिकाणी घेतलेली होती। आणि सगळ्यात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की कालवा स्वच्छता मोहीम, ही आम्ही यावेळेस हाती घेतलेली होती। यामध्ये नाम फाउंडेशननी फार मोठा सहभाग घेऊन त्यांच्या सर्व मशिनरी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या आणि शासनाने फक्त त्या ठिकाणी डिझेलचा पुरवठा केला आणि त्यांनी आम्हाला मशीन दिल्या। या माध्यमातून आम्ही ही सर्व मोहीम राबवून जायकवाडी प्रकल्प असेल, नांदूर मंदवेश्वर प्रकल्प असेल, गिरजा प्रकल्प असेल, लोणी प्रकल्प आहे, या सर्वच प्रकल्पाची कालवा स्वच्छता मोहीम हाती घेऊन या कालव्यामध्ये जो जमा झालेला गाळ आहे ते गाळ वगैरे काढण्याचं आम्ही काम हाती घेतले होते। आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्ही हे पाणी पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला होता। ते पाणी त्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही या माध्यमातून काम केलं होतं। असे सगळेच खूप 15 दिवसाचा डिटेल कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला होता आणि त्याचा समारोप आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे। यानंतर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात आलेला आहे आणि राज्यस्तरावरचा समारोप कार्यक्रम 2 मे रोजी लोणी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत, माननीय मंत्री जलसंपदा हे उपस्थित राहणार आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो। मी समाधान कोंडिबा सब्बिनवार, अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर। आमच्या सिद्धिविनायक संस्थेतर्फे 3 जिल्ह्यांमध्ये जलसंपदा विभागाकडून जे प्रस्ताव आले होते त्यांचं गाळ काढण्याचं आणि स्वच्छता वितरिका स्वच्छ करण्याचं काम आमच्या संस्थेनं केलं आहे। आणि त्याबद्दल आज आम्हाला आपल्या विभागानं सब्बिनवार साहेबांना आमंत्रित केलं होतं आणि आमचा सन्मान केला। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा ऋणी आहे। आणि त्यांनी एक फार मोठी आम्हाला संधी दिली की नाथसागरमधला उपलब्ध असलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं मोठं टास्क होतं। अनेक वर्षापासून वितरिका बंद पडलेल्या होत्या, त्यामध्ये गाळ साचलेला होता, झाडं झुडपं साचलेली होती आणि ते जर शेतकऱ्यांना मिळालं तर शेतकऱ्याच्या रब्बी हंगामाला आणि उन्हाळी पिकांना फार मोठा फायदा होणार होता। आणि तो साहेबांच्या या संकल्पनेतून आम्ही प्रत्यक्ष करू शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आनंद आहे। जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बाईट्स पाहतो की ते इतके सुखावलेले चेहरे, आनंदी चेहरे की म्हणत होते की साहेब आमच्याकडे वर्षानुवर्ष या वितरिका साफ झालेल्या नाहीत, आम्हाला पाणी मिळत नव्हतं आणि मागच्या 2-4 वर्षामध्ये पाऊसही तेवढा समाधानकारक नव्हता, परंतु यावेळेला जलाशय नाथसागर पूर्ण भरण्यामुळे आम्हाला पाण्याची आवश्यकता रब्बी पिकासाठी आणि उन्हाळी हंगामासाठी होती। आणि हे तुम्ही फार चांगलं काम केलं। त्यांचे सुखावलेले चेहरे, आनंदी चेहरे पाहून आम्हाला अतिशय धन्य वाटला आणि असंच पुढे तुम्ही काम करत राहा आणि प्रत्येक वर्षी आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या असं ते अत्यंत विनंतीपूर्वक सांगत होते। या निमित्तानं आम्हालाही आज प्रेरणा मिळाली की तुम्ही आमचा सन्मान केला
आमच्यासोबत आरती इंडस्ट्रीसारखी जगातली 4थ्या क्रमांकाची केमिकलमधली इंडस्ट्री सोबत आहे आणि मशीन आम्ही पुरवणार, डिझाईन शासन देणार आणि फार काही नफा वगैरे राहत नसतानाही आनंदासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाणी पुरवण्यासाठी जो आम्हाला आनंद मिळतो त्याच्यासाठी आम्ही हे काम वर्षानुवर्ष करत राहू. आम्ही शासनासोबत आहोत आणि आमची सिद्धिविनायक संस्था आणि आरती इंडस्ट्री याच्यासाठी सदोदित अग्रेसर राहील एवढं मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. मी डॉक्टर शिवप्रसाद चरखा, सिद्धिविनायक सेवाभावी संस्था बीड यांच्याकडून आलेलो आहे आणि आमच्या या वर्षीचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. आम्ही पुढच्या वर्षीचं आणखीन वितरिका स्वच्छ करण्याचं काम या शासनाच्या सहभागानुसार अवश्य करत राहू एवढं मी आपल्याला सांगतो.